देशभरातून आलेल्या पवित्र जलाने प्रभू रामाचा अभिषेक रविवारी करण्यात आला आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीचा हा महत्त्वाचा विधी आपण पाहू शकता फक्त जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर। आपण पाहतोय अयोध्येमध्ये या ठिकाणी देशभरातून आलेल्या पवित्र जलाने प्रभू रामाचा जलाभिषेक करण्यात आलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीचा महत्त्वाचा हा विधी असतो आणि याची दृश्य आपण फक्त जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहतोय। देशभरातून आलेल्या पवित्र जलाने प्रभू रामाचा अभिषेक घालण्यात आलेला आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीचा हा महत्त्वाचा विधी आहे। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। या ठिकाणी अभिषेक घालण्यात आलेला आहे। देशभरातून पवित्र जल हे मागवण्यात आले होते। या पवित्र जलाने प्रभू रामाचा अभिषेक घालण्यात आलाय। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीचा हा महत्त्वाचा विधी हा पार पडलेला आहे। आपण ही सकाळची दृश्य पाहतोय। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, अयोध्येमध्ये आपण आहात। अयोध्येमध्ये कशा प्रकारची तयारी आहे, कशा प्रकारचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय? अवघे काही तासच उरलेले आहेत। ऐतिहासिक क्षण, ऐतिहासिक आनंद या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। फक्त अयोध्येसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी राममय झालेली पाहायला मिळते। आज 500 वर्षांची जी काही प्रतीक्षा आहे हिंदू धर्मीयांची ती पूर्णत्वास होताना पाहायला मिळते। कारण जो लढा होता रामाला आपलं स्वतःचं घर मिळवून देण्याचा लढा आज पूर्णत्वास येतोय आणि याचीच जी उत्कंठा आहे ती शिगेला पोचलेली आहे भारतवासींची। आणि आपण माझ्या मागे पाहू शकताय की जे रामभक्त आहेत ते सकाळपासूनच या राम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला राम मंदिरामध्ये जाता येणार नाहीये, मात्र हा जो प्रवेशद्वार पाहताय जो फुलांनी सुंदर असा सजवलेला आहे या प्रवेशद्वारालाच नतमस्तक होऊन आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या रामाप्रती त्या प्रकट करतायत। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण अयोध्येमध्ये जे रामभक्त आलेले आहेत ते रामभक्तांमध्ये एक उत्साहाचं, एक चैतन्याचं, एक राममय वातावरण, एक भक्तिमय वातावरण निर्माण झालेला आहे। आणि एकंदरीतच या संपूर्ण सोहळ्याला काही तासांमध्ये जरी सुरुवात होत असली तरी सुद्धा आत्तापासूनच एक ऊर्जा जी आहे ती रामभक्तांची या संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये दिसते। आपण हा संपूर्ण सजवलेला गेट पाहतोय, म्हणजे संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत तयारी जी आहे ती उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे। आपण म्हणू शकतो की उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये या संपूर्ण प्राणप्रतिष्ठेचा सोहळा दिवाळी म्हणून साजरा करण्यात येणार आहे। आपण काल देखील सर्वच भाविक भक्तांशी त्याचप्रमाणे काही महंतांशी देखील बातचीत केली, पण त्यांच्यातला जो उत्साह आहे तो आजही कायम आहे। कारण या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात थंडी देखील आहे नीलम, पण या थंडीमध्ये देखील त्याच उत्साहात राम जप करताना भाविक भक्त दिसतात, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ही ऊर्जा जी मिळालेली आहे ती या संपूर्ण राम भक्तांची ऊर्जा एकत्रित झालेली आहे। खरं तर आज सुद्धा मोठ्या प्रमाणात थंडी आहे तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे भाविक भक्त आहेत ते या ठिकाणी येत आहेत। त्यांना माहिती आहे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, आपण याच ठिकाणाहून दर्शन घेऊ शकतो रामाचं आणि याचमुळे आपल्या त्या भावनेने, त्या श्रद्धेने या प्रवेशद्वाराचं ते दर्शन घेत आहेत आणि या दर्शन घेऊन ते इथून मार्गस्थ होत आहेत। आपल्या मागे आपण पाहू शकताय सगळेच रामभक्त हातामध्ये एक भगवा ध्वज घेऊन श्री रामाच्या प्रती जी भावना आहे, जी भक्ती आहे ती प्रकट करताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे कारण पंतप्रधानांचा आज उत्तर प्रदेशमध्ये दौरा आहे, त्यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पार पडणार आहे आणि यासाठी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीच ही जी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि आपण बघतोय ATSचं पथक देखील म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे। त्याचप्रमाणे जर पाहायचं झालं तर उत्तर प्रदेशमधील अतिरिक्त पोलीस फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कारण पंतप्रधानांचा दौरा म्हटल्यानंतर एक सुरक्षा अतिरिक्त सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी पुरवली जाते आणि त्याचीच ही तयारी आपण पाहू शकतोय। या ठिकाणी भक्तांची गर्दी होऊ नये यासाठी ही जी
ही जी पोलीस यंत्रणा आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. अनेक रामभक्त हे रस्त्याच्या त्या बाजूने रामाच्या दर्शनाची आस लावून बसलेले आहेत आणि संपूर्ण देशामध्येच अशा प्रकारची ऊर्जा जी आहे ती पाहायला मिळते. आपल्यासोबत काही रामभक्त आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा देखील करू. स्वामी जी, कहाँ से आए हैं आप और आज किस तरह से आपको आज का उत्साह कैसा है? मेरा हिंदी थोड़ा थोड़ा मालूम, अंग्रेज में बोल रहा हूँ मैं। दोनों तमिलनाडु से आ गया, चेन्नई घर सेवक हूँ। 1990 में आया था इधर। अभी इधर आने के बहुत बहुत खुशी है, आनंद है, परमानंद है। मेरा नाम है शर्मा शास्त्री जी, इनका नाम है गुरुराम गणपाठी। दोनों चेन्नई से आ गया इधर। 1990 में जब आए थे आप, तब यहाँ पे एक ऐतिहासिक घटना घटी हुई थी, उसके आप साक्षीदार हैं। कैसे लग रहा है आज वो 1990 का जो घटना घटी थी उसका आज फल जो है वो राम जी ने दिया है? राम आज पधार रहे हैं ये अयोध्या नगरी में। ये राम जी का परम पूर्ण आशीर्वाद ये मेरा जीवन काल में हो गया ना। ये राम मंदिर बहुत खुशी गई दोनों को भी। 1990 में when we have come here, we had the ambition to build a Ram temple, magnificent Ram temple. But this much magnificent we never imagined. It was a great, great saubhagya for all of us. Sarve janaha sukhino bhavantu. नक्कीच नीलम, जर पाहायचं झालं तर अशाच प्रकारचे जे भक्त आहेत, आता यांचं जर ऐकायचं झालं तर 1990च्या घटनेमध्ये हे स्वतः उपस्थित होते. 1990 पासून म्हणजे 1990 पासून जे आस लावून बसलेले होते की राम मंदिर होणार, राम मंदिर होणार. मात्र 2024 उजाडलेले आहे. आता राम मंदिर भव्य निर्माण सुद्धा झालेलं आहे आणि काही तासामध्येच या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखात पार पडणार आहे. आणि यासाठी हे सर्वच भक्तजन जे आहेत ते उत्सुक झालेले पाहायला मिळत आहेत, भावुक झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या राम मंदिर परिसरामध्ये एकच भावमय वातावरण, राममय वातावरण, आपण पाहतोय अयोध्या नगरी अगदी राममय झालेली आहे, भगवी झालेली आहे. देशभरात सुद्धा असंच वातावरण आपण पाहतोय. नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत, पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. कशा प्रकारे दौरा असणार आहे? नीलम, ज्याप्रमाणे मोदींचा दौरा असतो त्याचप्रमाणे तशी सुरक्षाही असते. कारण पंतप्रधानांचा दौरा म्हटलं की एक सुरक्षा यंत्रणा ही तैनात होतेच. आणि आपण जर पाहिलं तर कालच योगी आदित्यनाथ हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांची सुद्धा सुरक्षा तेवढीच कडेकोट करण्यात आलेली आहे. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत आणि पंतप्रधान या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळा म्हणजे जो प्राणप्रतिष्ठेचा विधी आहे तो काही सेकंदांचा विधी आहे, तो देखील त्याच वेळेमध्ये करणार आहेत. आणि तो मुहूर्त, त्या मुहूर्तावरतीच तो विधी पार पडणार आहे. आणि या सगळ्या आपण पाहता उत्तर पोलीस जे आहेत ते संपूर्णतः तैनात झालेले आहेत. कारण कोणतीही कायदा सुव्यवस्थेची, कारण हिंदू धर्मियांसाठी हा सर्वात मोठा सण आहे. आणि याआधी देखील पाहिलं गेलं तर धमकीच्या अफवा देखील, म्हणजे राम मंदिर उडवणार किंवा राम मंदिराजवळ आम्ही बॉम्बस्फोट घडवणार अशा प्रकारच्या अफवा ज्या आहेत त्या पसरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोणती कायदा सुव्यवस्थेची प्रश्न किंवा रामभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांच्याबाबत कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे उत्तर प्रदेशचे जे पोलीस आहेत, त्याचप्रमाणे अँटी टेररिस्ट स्क्वॉड देखील काल अयोध्येमध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. ज्यांच्या माध्यमातून सर्वच जे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जी कडेकोट बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. अनेक रामभक्त आहेत. रामभक्त कोणी चेन्नईवरून आले, कोणी छत्तीसगडवरून आले, म्हणजे देशभरातून हे रामभक्त तर आलेलेच आहेत. मात्र नीलम, आपण गेले 2 दिवस या अयोध्येमध्ये आहोत. जय महाराष्ट्राची संपूर्ण टीम या अयोध्येचं संपूर्ण कव्हरेज करत आहे. या कव्हरेज करत असताना खूप काही जाणवलं. कारण या अयोध्येमध्ये फक्त देशभरातून नागरिक आलेले नाही आहेत, तर मी एका कोरियन नागरिकाशी देखील बोललो आहे. त्याचप्रमाणे नेपाळवरून देखील अनेक रामभक्त आलेले आहेत. कुवेतवरून एक तरुण आपली नोकरी सोडून या ठिकाणी, म्हणजेच त्याला सुट्टी मिळत नव्हती म्हणून त्याने कुवेतवरून आपली नोकरी सोडून हा अयोध्येमध्ये दाखल झालेला देखील एक तरुण पाहिला. त्यामुळे ही रामभक्ती जी आहे ही काही वेगळं सांगणारी आहे. कारण 500 वर्षांचा इतिहास, 500 वर्षांपूर्वी म्हणजे 500 वर्षांपासून ज्या राम मंदिरासाठी संपूर्ण हिंदू नागरिक, कारसेवक हे लढत होते, त्या लढाईचा
आज म्हणजे विजय रथ किंवा आज विजयाचा दिवस, दिवाळीचा दिवस आज संपूर्ण राम भक्तांसाठी असणार आहे आणि तीच खुशी, तेच तेज आणि तेच भाव या रामभक्तांच्या चेहऱ्यावरती टिकून आहेत. नीलम, कुणाल, आपण पाहतोय की ठिकठिकाणी या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, फलकबाजी केलेली पाहायला मिळते. ठिकठिकाणी फलक, त्याचप्रमाणे झेंडे सुद्धा लावण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात काय माहिती द्याल? नीलम, राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा, प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा प्रत्येक राजकारणासाठी म्हणजे राजकीय नेत्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. अनेक वेळा याच्यावरती वादविवाद झाले, राजकीय टीकाटिप्पणी झाली. मात्र आज जर पाहायचं झालं तर अनेक राजकीय नेत्यांचे बॅनरबाजी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय की नरेंद्र मोदी यांचं आणि योगी आदित्यनाथ यांचे बॅनर मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशमध्ये लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ही जर कमानीची सजावट पाहिली तर झेंडूंच्या फुलांनी जय श्रीरामाचं एक सुंदर अशी प्रतिकृती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण अयोध्या नगरी ही भगवीमय झालेली आहे. कारण ज्या वेळेस आपण अयोध्येमध्ये प्रवेश केला किंवा उत्तर प्रदेशमध्ये आम्ही प्रवेश केला तेव्हापासून आत्तापर्यंत हे जे भगवे ध्वज आहेत हे कुठेही कमी झालेले दिसले नाहीत. सर्वच ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये, भगवमय वातावरणामध्ये या रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी, रामाचं या उत्तर प्रदेशमध्ये, या अयोध्येमध्ये, या राम जन्मभूमीमध्ये स्वागत करण्यासाठी भक्तांचा जो उत्साह आहे तो पाहायला मिळतोय. कारण उत्तर प्रदेशमध्ये आत्ता मोठ्या प्रमाणात थंडी आहे आणि या थंडीच्या वातावरणामध्ये देखील या भक्तांचा उत्साह कमी झालेला नाही आहे. आपण पाहतोय की बरेच ठिकाणी म्हणजे नाही म्हटलं तरी 2.5 लाख लोक हे अयोध्येमध्ये दाखल झाले असावेत आणि त्यांच्या राहण्याची देखील आभाळ झाले. मी आपल्याला जरा थांबवते. आपल्यासोबत काही नागरिक, आपले प्रतिनिधी रोहन सुद्धा जोडलेले आहेत. रोहन, तुम्ही रेल्वे स्थानकावर आहात, त्या ठिकाणी रामभक्त येण्यास सुरुवात झालेली आहे. कशा प्रकारची गर्दी, कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलाय? रोहन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणी येत आहेत. रोहन यांच्याशी संपर्क आपला होत नाहीये. कुणाल, या ठिकाणी रामभक्त येण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. जरी आज त्यांना दर्शन जरी नसलं तरी ते बाहेरूनच येत आहेत, दर्शन घेत आहेत. बाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय. एक वेगळाच आनंद, वेगळाच उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच नीलम, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे ही अयोध्या नगरी राममय झालेली आहे. संपूर्ण देशसुद्धा राममय झालेला आहे. रामाच्या भक्तीत तल्लीन हा देश झालेला आहे. जर आपण आकाशातून जर आपल्या भारत देशाकडे पाहिलं तर संपूर्ण भारत हा भगवा झालेला आहे. कारण प्रत्येकाच्या घरावरती आज भगवा ध्वज जो आहे तो पाहायला मिळणार आहे. मात्र या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील रामभक्तांची जी भक्ती आहे ती न्यारीच सांगते. कारण या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील आपण या ठिकाणी पाहू शकता की कशाप्रकारे रामभक्त जे आहेत ते रस्त्यावरती झोपून रामाप्रती भक्ती प्रकट करतात. कारण या ठिकाणी त्यांना राहण्याची जागा मिळाली नाहीये. क्या कहना चाहोगे? यहाँ पे बहुत ठंडी है लेकिन फिर भी आप यहाँ पे सोए हो, कुछ दिक्कत हुई? दिक्कत तो कोई नहीं है. राम जी का मंदिर बना है. आप दिल्ली से अयोध्या आए पैदल. आज से मुझे 11 दिन हो गए हैं. कितने दिन से चल रहे थे आप और क्या लग रहा है अभी आप आज राम जी अयोध्या में पधार रहे हैं? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है. 500 साल बाद आए हैं राम जी, बहुत अच्छा लग रहा है. आप कहाँ से आए? मैं उज्जैन से आया हूँ और मैं बाणू में सबसे पहले घन मारने वाला, झंडा लहराने वाला मैं हूँ, अशोक मंडलोई. और उस पर घन मारते हुए मैंने उसमें जब बीच वाली गुम्बद से मैं गिरा, मलबे में दब गया था. और उसके बाद मुझे क्या हुआ क्या नहीं हुआ, फिर मैं रात को कभी होश आया तो मैं फैजाबाद के मुर्दे घर के अंदर मेरी डेड बॉडी पड़ी थी. और जब मैं फिर रात 24 घंटे में जब होश आया, जब मैंने दरवाज़ा बजाया, फिर मेरे को पुलिस वालों ने बाहर निकाला. फिर उसके बाद मुझे डॉक्टर को बुलवा के अंदर उसका मेरा एक्सरे हुआ. मेरा ये पूरा मांस फट गया था, ये पूरे मतलब टाँके आ रहे मेरे. और उसके बाद पूरी न तो लिस्टों में आज कैसे लग रहा है? वो ढांचा गिराया
वो ढांचा गिराने के बाद आज राम मंदिर, भव्य राम मंदिर साकार हो रहा है। आपने जो मेहनत ली थी उस समय, उसका आज फल आपको मिल रहा है। आज तो बड़ा खुशी का दिन है। आज पूरे देश में दिवाली का माहौल है। आज हमारे देश के प्रधानमंत्री माननीय मोदी जी और उसका आज उद्घाटन होने जा रहा है, मूर्तियों की स्थापना होने जा रही है और बड़ा माहौल था। आज उस दिन पहले बाबर के नाम से मतलब के मस्जिद कहलाती थी, आज बाबर का नाम खत्म हो गया और आज हमारा राम मंदिर पूर्ण स्थापित हो चुका। अशोक मंडल कार सेवक उज्जैन। नक्कीच हे कारसेवकाच्या भावना आहेत, कारण नीलम कारसेवकांना या ठिकाणी लाठ्या झेलाव्या लागल्या होत्या, गोळ्या झेलाव्या लागल्या होत्या आणि अशा अथक परिश्रमातून म्हणजेच या अशा परिस्थितीतून त्यांनी राम मंदिरासाठी त्या मशिदीचा ढाचा पाडला आणि आता त्या संपूर्ण त्यांनी जे कार्य केलं होतं त्याचं फळ आज त्यांना खऱ्या अर्थाने मिळतं आहे। जे कारसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून हा ढाचा जो आहे तो पाडण्यात आला होता मस्जिदीचा आणि त्यानंतर याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावण्या झाल्या आणि अखेर बरेच वर्षानंतर का होईना या कारसेवकांच्या याच बलिदानाला अखेर यश मिळालेलं आहे आणि राम मंदिरामध्ये आता राम हे विराजित होणार आहे। नीलम, नक्कीच